नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पोलीस भरती स्पेशल या अनुषंगाने मराठी व्याकरण या विषयातील मागील वर्षांचे प्रश्न स्पष्टीकरणासह बघणार आहोत। त्यामधील आजचं आपलं पहिलं लेक्चर। चला तर मग बघूया। पहिला प्रश्न आहे, आपल्या तोंडातून जे मूलध्वनी बाहेर पडतात त्यांना टिंब असे म्हणतात। पर्याय दिलेले आहेत। पर्याय क्रमांक 1 स्वर, 2 स्वरादी, 3 व्यंजय आणि 4 वर्ण। मग या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4 वर्ण। मराठी भाषेमध्ये स्वर किती आहेत? एकूण स्वर आहेत 14। या अगोदर किती स्वर होते? यापूर्वी 12 स्वर होते आणि सामान्य प्रशासन विभाग यांचा 2009चा शासन निर्णय यानुसार 2 स्वर ऍड करण्यात आलेले आहेत। ते म्हणजे ॲ आणि अ। त्यामुळे सद्यस्थितीत मराठी भाषेतील स्वरांची संख्या होते 14। स्वरादी किती आहेत? तर एकूण 2 स्वरादी आहेत। ते म्हणजे आणि आ, म्हणजे अनुस्वार आणि विसर्ग। हे काय आहेत? हे 2 स्वरादी आहेत। व्यंजन किती आहेत? मराठी भाषेमध्ये एकूण 34 व्यंजन आहेत। मग त्यामध्ये वेगवेगळे प्रकार पडतात। कठोर व्यंजन, मृदू व्यंजन, स्पर्श व्यंजन, अर्धस्वर, महाप्राण, उष्मे आणि स्वतंत्र वर्ण। त्याचप्रमाणे विशेष संयुक्त व्यंजन असे एकूण 34 व्यंजन आहेत। आणि सगळ्यात शेवटी आपल्या मराठी भाषेमध्ये एकूण किती वर्ण आहेत? तर मराठी भाषेमध्ये एकूण 52 वर्ण आहेत। त्यामध्ये 14 स्वर, 2 स्वरादी, 34 व्यंजन आणि 2 विशेष संयुक्त व्यंजने। असे एकूण मराठी भाषेमधले 52 वर्ण आहेत आणि या वर्णांनाच आपण मूलध्वनी असं म्हणतो। म्हणून प्रश्न क्रमांक 1 याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4 वर्ण। पुढचा प्रश्न आहे, मराठी वर्णमालेत एकूण किती वर्ण आहेत? हा प्रश्न यवतमाळ पोलीस शिपाई भरती 2024 आणि धुळे पोलीस भरती शिपाई 2021 या दोनही वर्षांना विचारलेला आहे। आपण आता पहिल्याच प्रश्नामध्ये किती प्रश्न कव्हर केले? एकूण स्वर किती आहेत, स्वरादी किती आहेत, एकूण व्यंजन किती आहेत आणि वर्ण किती आहेत। त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लगेच यायला पाहिजे। मराठी वर्णमालेत एकूण 52 वर्ण आहेत। या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2। या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3 52 वर्ण। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, मराठी भाषा लेखनासाठी कोणत्या लिपीचा वापर करतात किंवा टिंब लिपीचा वापर करतात? हा प्रश्न लातूर बॅट्समन पोलीस शिपाई 2024, अमरावती पोलीस शिपाई 2023, त्याचप्रमाणे SRPF ग्रुप 8 मुंबई 2023, SRPF गट क्रमांक 1 पुणे 2021 अशा अनेक वेळा हा प्रश्न विचारलेला आहे। या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 देवनागरी लिपी। मग या देवनागरी लिपीलाच आपण बाळबोध लिपी असं सुद्धा म्हणतो। मग ही जी लिपी आहे ही लिपी आपण उभ्या, आडव्या, तिरप्या, त्याचप्रमाणे गोलसर अशा रेषांनी
बनलेली आहे. आणि देवनागरी ही लिपी डावीकडून उजवीकडे अशा पद्धतीने लिहिली जाते. पुढचा प्रश्न आहे, मराठी वर्णमालेत एकूण किती स्वर आहेत? यापूर्वीच बघितलं आपण, मराठी वर्णमालेमध्ये एकूण 14 स्वर आहेत. म्हणून या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. पुन्हा एकदा सांगते, मराठी वर्णमालेमध्ये एकूण 14 स्वर आहेत. यापूर्वी किती स्वर होते? यापूर्वी 12 स्वर होते. सद्यस्थितीमध्ये 14 स्वर आहेत. आणि स्वरादी किती आहेत? स्वरादी आहेत 2. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2, 14. प्रश्न क्रमांक 5, ठराविक क्रमाने येणाऱ्या अक्षरांच्या समूहाला अर्थ प्राप्त झाल्यास काय म्हणतात? हा प्रश्न गडचिरोली पोलीस शिपाई भरती 2024, पालघर पोलीस शिपाई 2023, वर्धा पोलीस शिपाई चालक 2021, पुणे पोलीस शिपाई भरती 2021 अशा वेगवेगळ्या वर्षी वेगवेगळ्या जिल्ह्यांना हा विचारलेला प्रश्न आहे. मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3, शब्द. मग ठराविक क्रमाने येणाऱ्या अक्षरांच्या समूहाला अर्थ प्राप्त झाल्यास, म्हणजे आपण बघूया, हा शब्द आहे मुलांनी. याला आपण काय लिहिले? एका ठराविक क्रमाने लिहिले, म्हणून याला एक अर्थ प्राप्त झालेला आहे. जर हा शब्द आपण असा लिहिला, ला, नी, मू आणि यांना जोडलं तर याचा शब्द तयार होईल का? किंवा याला एक अर्थ प्राप्त होईल का? तर नाही. त्यामुळे ठराविक क्रमाने येणारी जी अक्षरं आहेत त्या अक्षरांना एक अर्थ प्राप्त झाल्यास त्याला शब्द असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी संयुक्त स्वर कोणते? मग आपल्याला माहिती आहे संयुक्त स्वर कोणते कोणते आहेत? ए, ऐ, ओ आणि औ. यांची फोड कशी होते? अ अधिक ई किंवा हा मोठा ई. ह्या ऐची फोड कशी होते? आ अधिक ई किंवा हा ई. औची फोड कशी होते? आ अधिक उ किंवा हा मोठा उ, किंवा याला उसाचा असं सुद्धा म्हणतात. या औची फोड कशी होते? आ अधिक उ अधिक उ. मग यातला कुठला स्वर दिलेला आहे का पर्यायामध्ये? तर हो, यातला पर्याय क्रमांक 3 मध्ये बघा दिलेला आहे ए. ए हा संयुक्त स्वर आहे. संयुक्त स्वर का म्हणतात यांना? कारण हे जे स्वर आहेत ते 2 स्वरांनी युक्त बनलेले आहेत. आपण बघितलं याच्यामध्ये अ हा सुद्धा एक स्वर आहे आणि ई हा सुद्धा एक स्वर आहे. त्यामुळे 2 स्वरांच्या मिश्रणाने जो स्वर बनतो त्यांना संयुक्त स्वर असं म्हणतात. म्हणून या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3, ऐ. प्रश्न क्रमांक 7, भाषेचे शास्त्र स्पष्ट करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात? हा प्रश्न SRPF ग्रुप 9 2024, ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई 2024 यांना विचारलेला आहे. याच्यामध्ये डायरेक्ट व्याख्या विचारलेली आहे आपल्याला. व्याकरण म्हणजे काय? तर भाषेचे शास्त्र स्पष्ट करणाऱ्या शास्त्राला व्याकरण असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 7 याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3, व्याकरण. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8, ए हा स्वर कोणत्या प्रकारचा स्वर आहे?
याआधीच आपण बघितलं आहे ऐ हा स्वर संयुक्त स्वर आहे. याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2 संयुक्त स्वर. याची फोड कशी होते तर अ अधिक ई किंवा हा मोठा ई, म्हणजे ज्या दोन स्वरांनी युक्त जो नवीन स्वर तयार होतो त्याला संयुक्त स्वर असे म्हणतात. स्वरादी किती आहेत मराठी भाषेमध्ये? एकूण 2, अनुस्वार आणि विसर्ग. एकूण 2 स्वरादी आहेत. आणि दीर्घ स्वर किती आहेत? दीर्घ स्वर आहेत 3. कोणते कोणते आहेत ते? आ, ई आणि उ. ऱ्हस्व स्वर किती आहेत? ऱ्हस्व स्वर आहेत 5. कोणते कोणते? अ, ई, उ, रू आणि रू असे एकूण 5 ऱ्हस्व स्वर आहेत. 3 दीर्घ स्वर आहेत. संयुक्त स्वर किती आहेत? एकूण 4. ए, ऐ, ओ आणि औ. स्वरादी किती आहेत? 2, अनुस्वार आणि विसर्ग. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9. शहामृगाचा, षटकोनाचा आणि स या वर्णांना काय म्हणतात? तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे आपली वर्णमाला ही एकूण 52 वर्णांची आहे. त्यामध्ये एकूण 4 अर्धस्वर आहेत. य, र, ल आणि व. अनुनासिके किती आहेत? अनुनासिके आहेत 5. वाङ्मय मधला हा ड, त्र, न बाणाचा, न नळाचा आणि म असे एकूण 5 अनुनासिक आहेत. उष्मे एकूण 3 आहेत. श आणि स. आणि एकूण वर्ण आहेत 52. त्यामुळे प्रश्न क्रमांक 9 याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2 उष्मे. पुढचा प्रश्न आहे चंद्र व जग या शब्दातील पहिली व्यंजने कोणत्या प्रकारात मोडतात? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तालव्य. आपण वर्णांची उच्चारस्थाने हा टॉपिक बघितला होता. त्यामध्ये आपण आपल्या तोंडातील आतील भागाची रचना बघितली होती आणि या 52 वर्णांचा उच्चार करत असताना आपल्या जिभेचा तोंडातील आतील वेगवेगळ्या भागांना स्पर्श होतो आणि त्यावेळी आपण जे वर्ण उच्चारतो ते वर्ण कोणत्या प्रकारामध्ये मोडतात हे आपण शिकलो होतो. मग चंद्र आणि जग यांचा उच्चार कसा होतो? य युक्त होतो. म्हणून हा उच्चार करत असताना आपली जीभ तोंडातील दाताच्या मागच्या बाजूला ज्या ठिकाणी खरबरीत भाग आहे, थोडासा कडक भाग आहे, त्या ठिकाणी स्पर्श करते आणि आपण त्यावेळी जी वर्ण उच्चारतो त्यांचा उच्चार हा य युक्त होतो आणि ज्या वर्णांचा उच्चार य युक्त होतो त्यांना तालव्य वर्ण असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 11. ज्या अक्षरात 2 किंवा अधिक व्यंजने एकत्र येऊन शेवटी त्यामध्ये स्वर मिसळतो त्यांना टिंबटिंब असे म्हणतात. या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2 जोडाक्षर. संयुक्त व्यंजन कशाला म्हणतात ते आपण या ठिकाणी बघणार आहोत.
संयुक्त व्यंजन म्हणजे एकच व्यंजन एका पुढे एक 2 वेळा म्हणजे व्यंजन अधिक व्यंजन असं ज्यावेळी आपण लिहितो त्यांना संयुक्त व्यंजन असं म्हणतात. आणि या संयुक्त व्यंजनालाच द्वित असे सुद्धा म्हणतात. त्यामुळे द्वित आणि संयुक्त व्यंजन हे एकच आहेत. त्यामुळे आपल्या या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2 जोडाक्षर. जोडाक्षराची ही काय आहे? व्याख्या आहे. ज्या अक्षरात 2 किंवा अधिक व्यंजने एकत्र येऊन शेवटी त्यामध्ये स्वर मिसळतो त्यास जोडाक्षर असं म्हणतात. प्रश्न क्रमांक 12. कोणता स्वर हा संयुक्त स्वर नाही? मग आपण यांची फोड करून बघूया. ए ची फोड कशी होते? अ अधिक ई किंवा ई. औची फोड कशी होते? अ अधिक ई किंवा ई. औची फोड कशी होते? ओची फोड कशी होते? अ अधिक उ किंवा उ. औची फोड होते आ अधिक उ किंवा उ. मग हे तीनही काय आहेत? संयुक्त स्वर आहेत. आणि पर्याय क्रमांक 4 ई किंवा हा लहान ई हे संयुक्त स्वर आहेत का? तर नाहीत. हे काय आहेत? मूळ स्वर आहेत. आणि हे 3 संयुक्त स्वर आहेत. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4 ई. प्रश्न क्रमांक 13. मराठी भाषेचे शिवाजी कोणाला म्हणतात? हा प्रश्न रायगड 2024, गोंदिया पोलीस शिपाई 2023 या दोन्ही जिल्ह्यांना लागोपाठ दोन्ही वर्षी विचारलेले आहेत. या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2 विष्णू शास्त्री चिपळूणकर. मग आपण पहिलंच लेक्चर बघितलं होतं. मराठी भाषेचे पाणिनी कोणाला म्हणतात? तर ते म्हणतात दादोबा पांडुरंग तरखडकर. आणि मराठी भाषेचे शिवाजी हे विष्णू शास्त्री चिपळूणकर यांना म्हणतात. प्रश्न क्रमांक 14. जावई या शब्दातील ज हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे? याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4 दंत तालव्य. या जावई या शब्दातील ज हा जो वर्ण आहे याचा उच्चार अयुक्त होतो. आणि ज्या वर्णांचा उच्चार अयुक्त होतो त्यांना दंत तालव्य वर्ण असे म्हणतात. यापूर्वी आपण काय बघितलं होतं? फक्त तालव्य वर्ण. ज्या वर्णांचा उच्चार य-युक्त होतो त्यांना तालव्य वर्ण असं म्हणतात. आणि ज्या वर्णांचा उच्चार अयुक्त होतो त्यांना दंत तालव्य वर्ण असे म्हणतात. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15. क्ष व ज्ञ यांचा समावेश वर्णमालेतील कोणत्या तक्त्यात आणि काय म्हणून केला जातो? तर क्ष व ज्ञ यांचा समावेश वर्णमालेमधील संयुक्त व्यंजन असा केला जातो. मग क्ष याची फोड कशी होते? क अधिक श अधिक अ. 2 स्वर एका मागे एक येतात. 2 व्यंजने एका पाठोपाठ एक येऊन त्यामध्ये स्वर मिसळला जातो. हे मूळ व्यंजन आहेत का? नाहीत. हे कशा आहेत? संयुक्त व्यंजन आहेत. मूलध्वनी किती? मूलध्वनी कोणाला म्हणतात? वर्णांना मूलध्वनी असं म्हणतात. स्वर किती आहेत? 14. महाप्राण किती आहे?
एक याचा उच्चार काय होतो? ह. ह काय आहे? महाप्राण. स्वर किती आहेत? 14. आणि मूलध्वनी किती आहे? मूलध्वनींना काय म्हणतो आपण? वर्ण. वर्ण किती आहेत? एकूण 52. आणि 2 विशेष संयुक्त व्यंजन आहेत, ते कोणते? क्ष आणि ज्ञ. या ज्ञची फोड कशी होते? द अधिक न अधिक य. हा य काय आहे? अर्धस्वर आहे. आणि द चा पाय मोडायचा, न चा पाय मोडायचा. यामध्ये सुद्धा क चा पाय मोडायचा, श चा पाय मोडायचा. व्यंजन कशी असतात? लंगडी असतात. त्यामुळे त्यांचा पाय मोडून लिहिण्याची पद्धत आहे. प्रश्न क्रमांक 16. मराठी भाषेतील स्वतंत्र वर्ण कोणता आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ळ. ळ हा स्वतंत्र वर्ण आहे आणि या स्वतंत्र वर्णालाच मृदू वर्ण असे सुद्धा म्हणतात. र काय आहे? अर्धस्वर आहे. ह काय आहे? महाप्राण. हा रू काय आहे? हा सुद्धा मृदू वर्ण आहे. प्रश्न क्रमांक 17. ह हा वर्ण कोणत्या प्रकारचा येतो? ह या वर्णाला काय म्हणतात? ह या वर्णाला महाप्राण असं म्हणतात. अर्धस्वर एकूण 4 आहेत. य, र, ल आणि व. अनुनासिके 5. वाङ्मय मधला ग, त्र, न बाणाचा, न नळाचा आणि म. आणि स्वतंत्र वर्ण एक आहे, तो म्हणजे ह. यालाच मृदू वर्ण असे सुद्धा म्हणतात. म्हणजे याचा समावेश मृदू वर्णामध्ये होतो. एकदम सोपा प्रश्न आहे. यापूर्वीच आपण जी माहिती बघितलेली आहे त्यामध्ये हे सगळं कव्हर झालेलं आहे. प्रश्न क्रमांक 18. क, च, ट, त, प या गटातील वर्णांना काय म्हणतात? याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1 स्पर्श व्यंजने. स्पर्श व्यंजन किती आहेत? एकूण 25. मृदू व्यंजन किती आहेत? मृदू व्यंजन आहेत 21. उष्मे किती आहेत? 3. स्पर्श व्यंजने जी 25 आहेत त्यामध्ये हा गट येतो. क, च, ट, त आणि प. क, ख, ग, घ आणि हा वाङ्मय मधला ड. च, छ, ज, झ आणि त्र. ट, ठ, ड, ढ, न बाणाचा. त, थ, द, ध आणि न. प, फ, ब, भ आणि म. ही किती आहेत? एकूण 25. आणि या 25 वर्णांना स्पर्श व्यंजन असं म्हणतात. आणि ही 25 व्यंजन जी आहेत किंवा हे 25 वर्ण आहेत, हे 25 वर्ण स्पर्श व्यंजनामध्ये येतात. म्हणून कचट तप या गटातील वर्णांना स्पर्श व्यंजन असं म्हणतात. प्रश्न क्रमांक 19. खालीलपैकी कठोर व्यंजने कोणती? मग आपण एकूण व्यंजन किती बघितली? एकूण 34 व्यंजन. त्यामध्ये कठोर व्यंजने, मृदू व्यंजने, त्यानंतर अनुनासिके, उष्मे, महाप्राण आणि स्वतंत्र वर्ण अशी वेगवेगळी फोड बघितलेली आहे. मग यामध्ये आपल्याला विचारलेलं आहे कठोर व्यंजन. मग कठोर व्यंजन कोणती कोणती आहेत? या क, ख मधली
कचट तप जो गट आहे यामधले क ख च छ ट ठ त थ प फ हे किती झाले? हे झाले एकूण 10 कठोर वर्ण. मग याच्यामधला कोणतं अक्षर इथे आहे का पर्यायामध्ये? चला तर मग बघूया. पर्याय 1 ग, पर्याय क्रमांक 2 ज, च आणि द. तर याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3 च. हे काय आहे? कठोर व्यंजन. आणि ग, ज आणि द हे काय येतील? मृदू व्यंजन, मृदू व्यंजने. या लेक्चरमधला शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 20. खालीलपैकी कोणत्या वर्णास वर्त्स्य वर्ण असे म्हणतात? याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3 दंत तालव्य वर्ण. दंत्य असतं का? दंत्य तालव्य असा कोणताही उच्चार नसतो. तालव्य वर्ण आहे, दंत तालव्य आहे आणि मूर्धन्य वर्ण आहे. मग वर्त्स्य का म्हणतात किंवा दंत तालव्य वर्ण का म्हणतात? तर आपण ज्या वर्णांचा उच्चार अयुक्त करतो, कसा करतो? अयुक्त करतो. आणि अयुक्त उच्चार करत असताना आपली जीभ तोंडातील दाताच्या मागच्या बाजूचा जो फुगीर भाग आहे, दाताच्या मागच्या बाजूचा जो फुगीर भाग आहे, खरबरीत भाग आहे, या खरबरीत किंवा फुगीर भागाला स्पर्श करते. आणि स्पर्श करत असताना आपण जे वर्ण उच्चारतो त्यांचा जो उच्चार होतो, जे आपले 52 वर्ण आहेत, या 52 वर्णांमधील असे काही वर्ण आहेत ज्यांचा उच्चार करत असताना आपली जीभ दाताच्या मागच्या बाजूला आणि तालू, दात आणि ताळू यांच्यामधला जो फुगीर आणि खरबरीत भाग आहे म्हणजे दाताच्या मागचा भाग, याला स्पर्श करते आणि त्यांचा उच्चार हा अयुक्त होतो. अशा वर्णांना दंत तालव्य वर्ण किंवा वर्त्स्य वर्ण असे म्हणतात. मित्रांनो, यापुढे आपण ही सिरीज अशीच सुरू ठेवणार आहोत. जास्तीत जास्त मागील वर्षांचे मराठी व्याकरण या विषयामधील सर्व प्रश्न टॉपिक वाईज विश्लेषणानुसार स्पष्ट करणार आहोत. त्यामुळे ही सिरीज तुम्हाला आवडली असेल तर या लेक्चरला लाईक करायचं आहे, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद.